मनमाड नाशिक रेल्वे मार्गावर अपघात, पत्रकार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. मनमाड नाशिक रेल्वे मार्गावरून एक मोठी बातमी समोर येत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असतानाच आज संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास वडगाव पंगू परिसरातील 3 मोऱ्यांजवळ एका प्रवाशाचा चालत्या रेल्वेतून पडून अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास मनमाड नाशिक रेल्वे लाईनवर वडगाव पंगू येथील 3 मोऱ्या परिसरात एक इसम चालत्या गाडीतून खाली पडला. सुदैवाने या अपघातात संबंधित व्यक्ती जिवंत असून तो मृत्यूशी झुंजत येत आहे. या घटनेची माहिती सर्वात आधी 253/1/3 मुकद्दम विजय परसराम शेळके यांना रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने दिली. शेळके यांनी तातडीने ही बाब समाजसेवक तथा पत्रकार भागवत झालटे यांना कळवली. याचवेळी रेल्वे कर्मचारी विठ्ठल मोते यांनी ही माहिती पत्रकार झालटे यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय संपादक भागवत झालटे यांनी कोणताही विलंब न करता मनमाड RPF आणि चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना पाचारण केले. जखमी व्यक्तीला तातडीच्या उपचारासाठी गरज असल्याने मनमाड RPFची टीम तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली. एका जागृत नागरिकाने दिलेली माहिती, रेल्वे कर्मचारी आणि पत्रकारांची सतर्कता यामुळे एका जिवंत व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले आहे. सदर इसमाची ओळख पटवण्याचे आणि त्याला रुग्णालयात हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.